तुम्हाला सर्वांचे लाडके नेते आदरणीय राजाभाऊ राऊत इथं व्यासपीठावरती येत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अखंड हिंदुस्थानाचं दैवत जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या व्यासपीठाकडे आदरणीय राजाभाऊ राऊत यांचे या ठिकाणी आगमन होणार आहे. जोरदार हात वर करून आपण छत्रपती शिवाजी महाराजांना या ठिकाणी अभिवादन करणार आहोत. जरा शांत राहा. बार्शी तालुक्याचं लाडकं नेतृत्व माननीय राजाभाऊ राऊत या ठिकाणी अश्वारूढ पुतळ्यास छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास या ठिकाणी पुष्पहार अर्पण करतील खाली बसा. आणि त्यानंतर या ठिकाणी व्यासपीठाकडे येतील. गमच्या खाली बसा. अखंड हिंदुस्थानाचं दैवत जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. अखंड हिंदुस्थानाचं दैवत जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. जय भवानी. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. सगळ्यांना हात वर करून विनंती आहे की सगळ्यांनी हात वर करून घोषणा द्यायची. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. जय भवानी. अखंड हिंदुस्थानाचा दैवत जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. या ठिकाणी राजाभाऊंचं आगमन होत आहे. मी मोकळ्या वेळात वेळ घालवा म्हणून बोलत होतो. तुम्हाला सगळ्याला वेळ मिळावा ऐकावा म्हणून मी बोलत होतो. सारखं तेच तेच ऐकून कंटाळतं म्हणून वेगळं बोलत होतो. पण तुम्ही सगळे कमळालाच मत देणार आहात. मी तेच सांगतोय. राजाभाऊ तेच सांगणार आहात. तुम्ही गेल्यावर तेच करणार आहात. ऐकणारा पण सगळं माहित आहे. त्यामुळे अतिशय सांगण्याची जास्त गरज नाही. या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली. तुमचा ऐकण्याचा मूड जरा कमी दिसतोय. तुम्हाला राजाभाऊचं भाषण ऐकायचं आहे. ऐका. पाठ झालं की तुम्हाला का नवीन आहे काय? त्यामुळं या तालुक्याच्या विकासासाठी दिलेले जे सक्षम उमेदवार आहेत त्या सगळ्या उमेदवाराला आपण त्या कमळासमोरचं बटन दाबायचंय. आपण त्यांना प्रचंड अशा प्रकारे आपण निवडून द्यावं एवढीच आग्रहाची विनंती करतो. थांबतो. जय हिंद. जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. तुम्हाला सर्वांचे लाडके नेते आदरणीय राजाभाऊ राऊत यांचं व्यासपीठावरती आगमन होत आहे. आपण त्यांच्या टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. भारतीय जनता पार्टीचा जय भवानी. तुम्हाला सर्वांचं लाडकं नेतृत्व आदरणीय राजाभाऊ राऊत आपल्या पुढे नतमस्तक होत आहेत. आपल्याला अभिवादन करतायत. यानंतर आपल्या वैराग भागाचे नेते संतोषदादा निंबाळकर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले विचार व्यक्त करावे. उभा असलेल्या सर्व कार्यकर्ते बांधव पदाधिकारी बांधवांना विनंती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ आहेत ना त्या बांधवांना माझी विनंती आहे की आपण इथं महाराजांच्या तिथं आपली बसण्याची व्यवस्था केली आहे तर सर्वांनी येऊन बसावी अशी मी विनंती करत आहे. आदरणीय आपले नेते राजाभाऊ आंधळकर साहेब, अरुण भाऊ, अनिल काका, अध्यक्ष विनायक आबा, स्टेजवरील सर्व ज्येष्ठ मंडळी, जिल्हा परिषद पंचायत समितीचे सर्व उमेदवार आणि वैराग भागातून आलेले सर्व ज्येष्ठ आणि तरुण बांधवांनो, वास्तविक पाहता आज ही जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आपल्या समोर आलेली आहे. आजपर्यंतची निवडणूक आणि ही निवडणूक ह्याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. आज तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं राजाभाऊच्या नेतृत्वाखाली
आपण गेले 20 वर्ष पंचायत समिती आपल्या ताब्यात ठेवली आणि याही वर्षी निश्चितपणानं तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं या वर्षी 18-0 केल्याशिवाय राहणार नाही ही निश्चितपणानं मला माहीत आहे. कारण या तालुक्यातल्या प्रत्येक पुढाऱ्यानं, कार्यकर्त्याने आणि मतदारांनी जर मनावर घेतलं तर निश्चितपणानं 18-0 झाल्याशिवाय राहणार नाही ही आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. मार्केट कमिटीची सत्ता आपल्याकडे आहे. कालची मार्केट कमिटीला सुद्धा आपण 18-0 केलं. नगरपालिका आपल्या ताब्यात आहे. ही सत्ता आपल्या ताब्यात आल्यानंतर पालकमंत्री आपल्या राजभाऊचे खास दोस्त आहेत आणि पालकमंत्री या ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या तिन्ही खात्यावर ग्राम विकास खात्याचं वर्चस्व असतं आणि निश्चितपणानं आपल्याला कसल्याही प्रकारचा निधी न पडू द्यायचं उद्दिष्ट देह राजभाऊकडे आहे. गेली 17-18 महिने आपल्याला या तालुक्यामध्ये किती निधी आला किती नाही आपल्या सर्वांना माहीत आहे. परंतु राजभाऊ ही निवडणूक कार्यकर्त्यांनी मतदारांनी हातात घेतलेली आहे. निश्चितपणानं उद्याच्या 7 तारखेला कमळ या चिन्हासमोरचं बटन दाबून भरघोस मतानं आम्हाला सगळ्यांना निवडून द्याचाल, आशीर्वाद द्याचाल एवढीच विनंती करून माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आपली मुलुक मैदानी तो आंदळकर साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले विचार व्यक्त करावे. असं आहे इकडून भाऊचं म्हणणं आहे 9 तारखेला बोलायचं. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी, महाराष्ट्राचा जाणता राजा शिवछत्रपती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब या ठिकाणचं कुलदैवत संतनाथ बार्शीचं भगवान व छत्रपती शिवरायाच्या चरणी नतमस्तक होतो. व्यासपीठावरती उपस्थित असलेले तुम्हामा सर्वांचे नेते माननीय राजाभाऊ राऊत आणि सर्व आदरणीय व्यासपीठ, वास्तविक काल या ठिकाणी सभा झालेली आहे. सभा झाली, त्या सभेमध्ये मला येता आलं नाही कारण मी पुण्याला गेलतो. माझे डीवायएसपी, एसपी वगैरे बॅचमेट. माझा वाढदिवस मी अजितदादांमुळे दादांना श्रद्धांजली वाहतो त्यामुळं साजरा चौकामध्ये असतो. भाऊनी सांगितलं होतं चौकात करू, परंतु यावेळेला केला नाही. मित्रांनो, काल 1-2-3 मुद्दे भाऊनं आता बंधन घातलं की माझं अवघड होतंय, त्यामुळं मला बोलताच येत नाही. आता परिस्थिती अशी आहे, काल मला माननीय भाऊ माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी, माझ्या पक्षप्रमुखांनी ह्या एका कडवट शिवसैनिकाला वाढदिवसाची अशी भेट दिली की ह्या छत्रपती शिवरायाच्या पुतळ्यासाठी सुशोभीकरण करण्यासाठी 5 करोड रुपये या ठिकाणी मंजूर केले. एका कडवट शिवसैनिकाने या ठिकाणी ते मंजूर केले. हे कुणाचंही दुसऱ्याचं श्रेय नाही, कारण हा पुतळा ज्या वेळेला 8 फेब्रुवारी 2021ला बसवला त्यावेळेला सगळे या ठिकाणी पोलीस मागे लागले, लाठीचार्ज झाला आणि सगळे नेते मंडळी, बरीच नेते मंडळी या ठिकाणी निघून गेली. फोन स्विच ऑफ केले. त्या ठिकाणी आज 6 SRP गाड्या आणि पोलीस बंदोबस्त या ठिकाणी या पुतळ्याच्या काय म्हणतात त्याला, लातूरचा काढला होता, पंढरपूरचा काढला, इतर ठिकाणचे सगळे पुतळे काढण्यात आले होते आणि या ठिकाणी 6 SRP गाड्या पूर्ण बंदोबस्त या ठिकाणी आला होता. परंतु त्या ठिकाणी आम्ही या पुतळ्याजवळ थांबलो आणि तो पुतळा त्यावेळेला असलेले माझे एकनाथजी शिंदे साहेब यांना फोन करून सांगितल्यावर, कलेक्टर असतील, संबंधित अधिकारी असतील, यांना फोन केल्यानंतर पुतळा हलवण्याचं रद्द झालं. हे श्रेय फक्त शिवसैनिकांचं आहे. 2004 सालापासून माझे राजाभाऊ राऊतांकडे पाहिलं तर शिवसैनिक म्हणून या दृष्टिकोनातून पाहिलं जातं. खरा जातीवंत शिवसैनिक
यामध्ये राजाभाऊ राऊताच्या रूपानं या ठिकाणी बार्शी तालुक्याला पहिल्यांदा मिळालेला आहे त्यावेळेला, आणि ते रक्त आजही सळसळत आहे. त्यामुळं कुणी कुठेही असलं तरी सुद्धा कालच्या सभेमध्ये या ठिकाणी जे टिमकी काय म्हणतात श्रेय घ्यायचं, एकनाथ शिंदे साहेब विचारत होते, कुणावर टीका करायची नाही भाऊने सांगितलंय, त्याला विचारत होते, पण शिवस्मारक समिती याचा अध्यक्ष तुमचा हा शिवसैनिक भाऊसाहेब आंदळकर या पुतळ्या संदर्भातला आहे. या ठिकाणी जो निधी येईल काही येईल याचं राजाभाऊ राऊत साहेब यांच्या बरोबर आमचं काय आहे ते बोलणं कलेक्टर साहेबांचे होऊन या ठिकाणचा निधीचा विनियोग या ठिकाणी केला जाईल. नगरपंचायतीच्या जागेचा वाद आहे अजून, आणि सगळ्या 18 परवानग्या कोरोनामध्ये भाऊसाहेब आंदळकरांना आणलेल्या आहेत. दीपक भैया आंदळकर रात्रभर शिवसैनिक या ठिकाणचे जागे होते पुतळ्यांना हलवून देण्यासाठी. त्यावेळेला ही कुठला आमदार बिमदार इथं नव्हता, होता काय अजिबात आला सुद्धा नाही त्यावेळेला. आणि श्रेय घ्यायला सगळ्याच्या पुढं डायरेक्ट निधी पाठवायची ताकद एकनाथ शिंदे साहेबांमध्ये आहे. पुतळा काय त्या प्लेन मध्ये बसायच्या आधी तर GR पाठवून दिला, 2.5 कोटी रुपये मंजूर करून त्या ठिकाणी पाठवून दिले, आणि त्याचा विनियोग या ठिकाणी राजाभाऊंशी माझी चर्चा झालेली आहे. पुतळ्या संदर्भातले बाकीचा कायदेशीर परवानग्या गॅजेटमध्ये नोटीसमध्ये या ठिकाणी राजाभाऊ मुळात त्याही वेळेला पुतळा न हलवण्यासंदर्भामध्ये राजाभाऊ राऊत यांनी मदत केली नसती तर पुतळा हलला असता. ही परिस्थिती आहे, हे मान्यच करावं लागेल. बाकीचे सगळे पळून गेले होते, कोण जायचे ते या ठिकाणी. आणि दुसरं आता सांगत असताना काल मला दुःख झालं, मी काल दुपारी लाईव्ह घेतलेला आहे. या ठिकाणी मला भाऊ बोलू देत नाही म्हणून मी लाईव्ह घेत बसतो, मला काही इलाजच नाही. कारण त्या ठिकाणी आत्ताही मी माझ्या धनुष्यबाण माझं हृदय की प्राण असेल, परंतु ज्या धनुष्यबाण घेऊन उभार असलेली माणसं ही उभाटाची मशालीची माणसं आहेत, ही डुप्लिकेट माणसं आहेत. यांना मतदान कसं करणार जातीवंशी सैनिक? हा उभाटाचा मतदार सुद्धा यांना मतदान देणार नाही, मग बाकीचा शिवसैनिक तर या ठिकाणी लांबच राहिला. या ठिकाणी भोगावती संतनाथ कारखान्याबद्दल साहेबांनी सांगितलं, कारण हे संतनाथ कारखाना चालू करण्यासंदर्भामध्ये सगळ्या वैरागकरांना माहिती आहे, संतोष दादाला माहिती आहे. आम्ही शेरणी बाटली टेम्पो रोज कंपनीच्या माध्यमातून 2 वेळेला 10 असे 21 लाख रुपये आम्ही भरले. 2 वेळेला निलाव व्हायचा थांबवला, आणि 2 वेळेला औरंगाबाद खंडपीठामध्ये डॉक्टर जगताप पंके, डॉक्टर धुरे साहेब असतील स्वर्गवासी, यांनी आमचा ऍक्सिडेंट झाला करमाळ्याला. अरे तवा हा कुठे गेलता काय? आता मला बोलूच नको म्हणते, काय करू, त्याला काय अवघड आहे. कारण चौफुला आणि ह्याच्या नादामध्ये हा कारखाना बंद पडला या आमदारांनी. आणि ह्या आमदाराला आता समजा माझा साहेब म्हणतो एकनाथ शिंदे साहेब मीच कारखाना चालू करतो, हे श्रेय महायुतीचं आहे. माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि ते हे आहेत. आता अजितदादा गेल्यामुळे पोकळी निर्माण या ठिकाणी झालेली आहे, ती पोकळी भरून करायचं काम या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब केल्याशिवाय राहणार नाही. आणि हे पहिल्यांदा आता बाकीचं बोलत नाही, एक तुतारीकडे गेला होता, एक कुठंतरी उबाटाकडे गेलं, मशालीकडे गेलं, त्यानंतर घड्याळाकडे गेलं, तर माझ्या अजितदादा या ठिकाणी यांचा पांढरा पायगुण, एवढा दुर्दैवी घटना त्या ठिकाणी घडली, यांच्या पायगुणामुळे घडलेली आहे. तुम्ही कशावर मतदान मागता? तुमचा पायगुणच वाईट आहे. त्या उबाटालाही पायगुण लागला आणि इकडे दादालाही पायगुण तुमचा लागला. त्यामुळे या ठिकाणी यांना मतदान या ठिकाणी द्यायचं टाळा. माननीय राजाभाऊने या ठिकाणी शिवसेनेला सन्मानाची वागणूक नगरपालिकेमध्ये दिली. 6 नगरसेवक त्या ठिकाणी निवडून आणले. असं असताना चांगलं चाललं होतं, मार्केट कमिटी 18 पैकी 18. आताही माझ्यावरती कारवाई काय होऊ शकत नाही, कारण एखाद्या गद्दारात उबाटाच्या मशालीची माणसं धनुष्यबाणावर उभा असताना त्यांच्यासाठी मतं मागणारा मी नाही आहे. आम्ही मतदान त्या ठिकाणी मागणार नाही. आणि त्या दृष्टिकोनातनं राजभाऊला या ठिकाणी जास्त बोलायचं आहे. 9 तारखेला आणखी एक चांगली गुड न्यूज येणार आहे, काळजी करू नका. याने त्या दिवशी मी चांगला बोलेन. आपल्याला जागरूक राहायचं आहे. मग अरुण भाऊनं सांगितलं घाण राहू नका. गावात जास्त कोणाच्या मनात काय पडलं मतदान जास्तीत जास्त करा. 18 पैकी 18 सीट आलेच पाहिजे आणि ह्याला चपला बसली पाहिजे त्या बंगल्याला. एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर 2 मिनिटांमध्ये काही प्रवेश होत आहेत. या कार्यक्रमामध्ये शेळगावचे आपले शिवसेनेचे माजी उपतालुका प्रमुख उद्धव ठाकरे गटाचे अत्यंत शिवसेनेमध्ये निष्ठेनं काम केलेले राजा स्वामी यांचा प्रवेश भारतीय जनता पार्टीमध्ये होतोय. आदरणीय नेत्यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करावा. त्याचबरोबर
या रातंजन ग्रामपंचायतीचे परमेश्वर भिले ग्रामपंचायत सदस्य यांचाही प्रवेश सोपल गटातून भारतीय जनता पार्टीमध्ये होतोय, त्यांचाही सन्मान होतोय. त्यानंतर आपल्या दैठण्याचे तुकाराम साठे, ज्योतिराम यादव, तानाजी कोंगाने, बालाजी डोबळे यांचाही प्रवेश भारतीय जनता पार्टीमध्ये आदरणीय नेते राजाभाऊ राऊत यांच्या नेतृत्वाखाली होतोय. त्यांचाही सन्मान आदरणीय नेत्यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. स्वामी परिवारांच्या वतीने राजाभाऊंचा सन्मान होतोय. त्याचबरोबर संतोष दादांचाही सन्मान स्वामी परिवारांच्या वतीने होतोय. हळदुग्याचे अल्लेहाद मुलानी यांचाही प्रवेश. हॅलो. प्रवेश तर म्हणजे सहकार्य करायचं तर ठरलेलंच आहे, परंतु आमच्या स्वामी परिवाराकडून पक्षनिधी म्हणून 50,000 मी राजभाऊ होता. अल्लेहाद मुलानी हळदुग्याचे माजी सैनिक आहेत, त्यांचाही प्रवेश होतोय. त्यांना बी नेत्यांच्या वतीनं सन्मान होतोय, तो त्यांनी स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्याचे सामाजिक न्याय विभागाचे प्रमुख प्रशांत भालशंकर यांचाही इथं जाहीर पाठिंबा देत आहेत. त्यांचंही स्वागत राजाभाऊंच्या हस्ते होईल. प्रशांत भालशंकर यांचाही सन्मान होतोय. सामाजिक न्याय विभागाचे सोलापूर जिल्ह्याचे प्रमुख. मी या ठिकाणी संविधान गौरव रॅलीच्या माध्यमातून आपल्या तालुक्याचे नेते माननीय राजाभाऊ राऊत यांना भारतीय संविधानाची कॉपी या ठिकाणी देतोय. आजच्या या बार्शी तालुक्यातील पंचायत समिती, सोलापूर जिल्हा परिषद या निवडणुकीच्या निमित्तानं या ठिकाणी होत असलेल्या या विजय सभेचे अध्यक्ष आपल्या आदरणीय नानांचे खांद्याला खांदा लावून काम केलेले विनायकाबा देशमुख, उपस्थित व्यासपीठावरील सर्व सन्माननीय पदाधिकारी. आता कमी बॉलन जास्त रन आहेत बांधवानो, त्याच्यामुळं आज या ठिकाणी या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं या ठिकाणी वैराग भागामध्ये जी सभा होते बांधवांनो, ते आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की एवढी मोठी सभा आणि सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, जनता जनार्दन सर्वजण या सभेला उपस्थित आहेत मोठ्या संख्येनं. त्याबद्दल मी सुरुवातीला सर्वांना धन्यवाद देतो. आणि आज बांधवांनो, खऱ्या अर्थानं ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक होत असताना आमचे शेळगावचे मित्र, जुने शिवसैनिक, माझ्याबरोबर काम केलेले, त्यांनी आता 50,000 रुपयाची देणगी दिली. मी आदरणीय माझे मित्र दादांना सांगतो, दादा एका भजनी मंडळाला ती देणगी द्यावी अशी मी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो.
कारण त्याचं सुद्धा स्वामी राजकारण होईल. हे राजकारण लय बेकार आहे. बार्शीत काय कधी उठो त्याला सांगता येत नाही. उपस्थित सर्व उमेदवार बंधू भगिनी सर्वजण आज बांधवांनो प्रचाराची सांगता होते आणि या सांगतेच्या निमित्तानं आज पांगरीला सभा झाली, पानगावला झाली, नेता वैरागला ही प्रचाराची सांगता होते. उद्या सगळ्यांच्या घरोघरी जावा, सगळ्यांना भारतीय जनता पार्टी आरपीआयच्या माध्यमातून समविचारी पक्षाच्या माध्यमातून जे उमेदवार उभा केलेले आहेत त्यांच्याकरता कमळ या चिन्हापुढचं बटन दाबण्याकरता सगळ्याला विनंती करा आणि सगळ्याच्या घरोघरी जाऊन सगळ्यांचे आशीर्वाद मागा की या बार्शी तालुक्याच्या विकासाकरता, बार्शी तालुक्याच्या भविष्याच्या पिढीकरता या ठिकाणी ही निवडणूक महत्वाची आहे म्हणून सर्वांना सांगा बांधून. कारण आज आपण पाहतो की केंद्र सरकार आहे, राज्य सरकार आहे. आज 15 महिन्यापूर्वी जी काही घटना घडली ती घडू द्या, परंतु त्याची जर सगळेजण तुम्ही म्हणता की प्रत्येक गावामध्ये मी गेलो, आता जवळपास 90% गावं झाले. उद्या शेवटचा दिवस आहे, उद्या मी कमीत कमी 22 ते 25 गावाचा दौरा करणार आहे फास्ट. म्हणजे जवळपास सगळे माझी गावं पूर्ण करण्याकरता मी प्रयत्न करतोय. काही एक 10-15 गावं फक्त राहतील, तिथं रणवीर, नाना, दादा, कुणीतरी भाऊ वगैरे साहेब किंवा आपले पदाधिकारी जातील बांधून. परंतु या सर्वांचे आशीर्वाद एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मिळू लागले आहेत. प्रत्येक गावात जात असताना माझ्या निदर्शनामध्ये आलं की माझ्या आयुष्यातली पहिलीच निवडणूक बघतोय मी. गेली 30 वर्ष झालं राजकारण करतोय, असा प्रतिसाद मी कधीच बघितला नाही तुम्हाला. ही सर्व जनतेने निवडणूक ताब्यात घेतलेली आहे. तुम्हाला संपूर्ण जनतेने निवडणूक ताब्यात घेतलेली आहे. प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर मायाबरोबर कोणच नसते, तुम्हाला माहिती. प्रत्येक गावातली 2, 3, 4 ज्येष्ठ मंडळी, तरुण मित्र बांधव, पदाधिकारी, कुणीतरी सर्वसामान्य नागरिक बांधव, शेतकरी बोलतो, भाऊ विधानसभेला थोडी काहीतरी आमचा गैरसमज करून दिला, थोडी चूकच झाली. बांधवांनो, कुणी म्हणू नका की तुमची चूक झाली. मी कुठंतरी थोडंफार चुकलो असेल, माझ्याकडनं फिरण्यामध्ये कमतरता झाली, त्याच्यामुळे कुठंतरी आपल्याला तो अपघात झाला असू द्या, त्याचंही काय वाटणार नाही. कारण आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान आहेत. आदरणीय ज्यांनी या बार्शी तालुक्यावरती फार मोठं प्रेम केलं असे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत. आदरणीय शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आहेत. आदरणीय दादाही उपमुख्यमंत्री होते, त्यांनी आपल्यावरती प्रेम केलं. दुर्दैवाने घटना घडली बांधवानो, ही काही चांगली घटना घडली नाही. एक महाराष्ट्राचा उमदा नेता या ठिकाणी आपण त्या ठिकाणी आघात झाला बांधव. अत्यंत शोकांकिता या महाराष्ट्रावरती पसरली. एक विकासात्मक नेतृत्व त्या ठिकाणी गेलं आणि अशा परिस्थितीमध्ये नेमका प्रचार कसा करायचा, काय करायचा. साहेब 31 तारखेला येणार होते. साहेबांनी त्या ठिकाणी सभा रद्द केल्या, राज्यातले दौरे रद्द केले बांधवांना. नाहीतर त्यांच्या तोंडातून सगळ्या गोष्टी, आपल्या तालुक्याला ज्या काही गोष्टी हव्यात या सगळ्या गोष्टीचं त्या ठिकाणी त्यांनी स्पष्टीकरण केलं असतं. कारण या ठिकाणी जरी विधानसभा गेली तरी तुमच्या आशीर्वादानं बाजार समिती आली, तुमच्या प्रेमापोटी नगरपालिका त्या ठिकाणी बांधवांना आली. दोन्ही त्या ठिकाणी सत्ता आल्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या महापालिका आल्या. सगळीकडे वातावरण चांगलं झालं. त्यामध्ये सुद्धा बार्शीमध्ये सुद्धा सगळ्याच बांधवांची इच्छा होती, बंधू भगिनींची, मला भारतीय जनता पार्टी आरपीआयच्या समविचारी पक्षाच्या माध्यमातून उमेदवारी मिळावी. परंतु 300 इच्छुक होते बांधवांनो. मी आवर्जून याचा उल्लेख करतो कारण 2 दिवस राहिलेत. कुठं जरी थोडंफार आणखीन 1-2% राहिलं असेल तर त्याचं मला स्पष्टीकरण देणं किंवा त्या गोष्टीचं थोडं काय बोलणं अत्यंत आवश्यक वाटतं. परंतु आपल्याला 18च माणसं निवडणं गरजेचं होतं. सगळी तोला मोलाचे आहेत आपले पदाधिकारी, कार्यकर्ते, त्याबद्दल कुठली शंका नाही. परंतु कुठंतरी आपल्याला 18 ठिकाणावरतीच येणं गरजेचं होतं. ज्यांनी थांबावं लागलं त्यांना मी विनंती केली, हात जोडून नम्रतेची विनंती केली की तुमचाही सन्मान आम्ही निश्चितपणानं करू, काळजी करू नका अजिबात. परंतु या ठिकाणी या बार्शी तालुक्याचं भवितव्य या तिसरी निवडणूक जी होते त्याची हॅट्रिक करायची त्याच्यामध्ये दडलंय. कुणी ह्याच्यामध्ये कोण उमेदवार आहे किंवा कोण नाही या गोष्टीकडे लक्ष देऊ नका. खरोखर मी भाग्यवान आहे. 300 जण इच्छुक होते, एक सिंगल माझा सहकारी बंधू आणि भगिनी एक जण नाराज झाला नाही, ह्याच्यासारख्या अभिमानाची गोष्ट कुठली नाही.
सगळेजण त्या उमेदवाराच्या पुढे पळतायत मत मागायला. ह्याच्यासारखं भाग्य कुठं नसतंय बांधवानं. एवढं भाग्य भगवंताच्या संतनाथाच्या आशीर्वादानं मी प्राप्त केलं असं या ठिकाणी मला सांगायला काय हरकत नाही. आणि निश्चितपणानं तुमचाही सन्मान भविष्य काळामध्ये बांधवानं करू. परंतु ही निवडणूक इतकी महत्वाची आहे की पुढं केंद्र सरकार आहे, राज्य सरकार आहे, आणि तुम्हालाही माहित आहे मलाही माहित आहे. किमान माझा हा विषय आहे तोपर्यंत मला भारतीय जनता पार्टीचं आणि एनडीएचं सरकार दिसतंय देशामध्ये. या राज्यामध्ये काही बदल होईल असं मला वाटत नाही. आपली एक पिढी अडचणीत आणण्याचं या तालुक्यामध्ये काम केलं. एवढं मोठं तालुक्याचं नुकसान केलं बांधवांनो. मला टीका करायची नाही. आंधळकर साहेबाला पण मी हात जोडून सांगतो, पण साहेबाचं काय ती थांबतच नाही. साहेबाला लाई होती बांधवांनो, खरंच मी सांगतो. साहेबांच्या एवढ्या काय अडचणी जीवनामध्ये त्यांनी आणल्या, त्याच्यामुळे त्या माणसाची तळपायाच्या मस्तकामध्ये जाणं साहजिक आहे. परंतु आपण जर बोलण्यात एखादा दहचा मा झाला तर तेवढंच क्लिप व्हायरल केली जाते, आणि तीच गोष्ट विधानसभेमध्ये घडली. त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून साहेब मी तुम्हाला सातत्यानं हात जोडतो, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. तुमच्या आजच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा पण देतो, आणि तुम्हाला 9 तारखेला अर्धा तास बोलायला पण आम्ही संधी देतो. परत 3.5 वर्ष निवडणूक नाही साहेब. एखादं चुकलं माकलं तर 3 वर्ष सांभाळून घेतात. परंतु या ठिकाणी आज तीव्र भावना आहेत साहेब, परंतु ती वेळ नाहीये. ती वेळ नाहीये कारण आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये 6 पैकी 6 आणि 12 पैकी 12 ह्या जागा जिंकणं गरजेचं आहे मित्र. कारण आपण पाहिलंय की ज्यावेळेस तुमच्या आशीर्वादाने मी अपक्ष आमदार झालो, मी 42 वर्ष राजकारण केले, वयाच्या 15 वर्षापासून राजकारण करतो. 4.5 वर्षच मला सत्तेतली मिळाली. आदरणीय विलासराव देशमुख साहेब आणि राणे साहेबांच्या माध्यमातून 2 वर्ष, आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब शिंदे साहेबांच्या दादांच्या माध्यमातून 2.5 वर्ष. 2.5 वर्षामध्ये किंवा त्याच्या अगोदरचा 2.5 वर्ष सातत्यानं संघर्ष करून डीपीडीशीत भांडून पत्रकार बांधव पण हित आहेत. अत्यंत भरणे मामाला धारेवरती धरून या ठिकाणी भांडून आवाज उठवून पण निधी आणत होतो विरोधी पक्षात असताना सुद्धा. सगळ्यांना वाटलं की फडणवीस साहेबांना विरोधी पक्ष नेता असताना पाठिंबा कसा काय द्यायला लागलाय. सगळेजण अपक्ष आमदार सत्तेकडे जातात, हा माणूस उलट्या प्रवाहात का पावतो. परंतु मला दूरदृष्टी थोडी जाणवत होती मित्रांनो की हा माणूस कर्तृत्वान आहे, आणि आज नाहीतर उद्या सत्तांतर केल्याशिवाय राहणार नाही. कारण ती चुकीची आघाडी झाली होती, जशी आता बार्शीत झाली तशी तिथं पण झाली होती. त्यामुळे ही काही टिकाऊ नाही मला जाणीव झाली होती. 2.5 वर्षानंतर सत्तांतर झालं आणि साहेब पण आले बार्शीला. त्यांनी खरोखर म्हणले की राजभाऊ राऊत हा बेरर चेक आहे. राजभाऊ राऊत पेक्षा बार्शी तालुक्यातली जनता खऱ्या अर्थानं बेरर चेक आहे. जे मागितलं काही नाही म्हणले नाहीत. तुम्हाला सांगतो, सगळ्या पाणी पुरवठ्याच्या योजनेला, आपल्या शेतीच्या पाण्याला पैसे दिले. उपसा सिंचन योजना आहे, बार्शी नगरपालिकेची पाणी पुरवठा योजना आहे, साठवण तलावाला पैसे दिले, किटीवेरला पैसे दिले, नागझरी भोगावतीवरच्या बंधाऱ्याला पैसे दिले, चांदणी नदीवरच्या बंधाऱ्याला पैसे दिले, किटीवेरला, बिडकी नदीवरती दिले बांधवान पैसे, राम नदीवरती दिले, गोरवाड्यावरती सुद्धा 8 किटीवेर आपण तिथं काम चालू आहे. एवढे किटीवेर 37 साठवण तलाव, त्यातले 25 पूर्ण झाले. उपसा सिंचन योजनेचं 700 कोटीचं काम मंजूर केलं. 15 महिने झालं. तुम्हाला मी आवर्जून सांगतो की गेल्या 3 महिन्यापूर्वीपर्यंत, 1 वर्ष होईपर्यंत हे व्यक्ती ज्यांना लोकप्रतिनिधित्व दिलंय ते साधं 4 ठिकाणच्या अडचणी सोडवण्याकरता 2 तास वेळ देऊ शकले नाहीत. नाहीतर त्या उपसा सिंचनचं पाणी आता तावडीच्या तळ्यात पडलं असतं. मी माजी आमदार असताना मला जावं लागलं, ते पण जयाभाऊंच्या सूचनेप्रमाणे. जयाभाऊ गेल्या 4-5 महिन्यापूर्वी बार्शीला आले. त्यांनी सांगितलं की राजभाऊ तुम्हाला घरी बसून चालणार नाही, कारण या ठिकाणी मी अत्यंत काळजी घेणारा कार्यकर्ता आहे मित्रांनो, की जर मला लोकप्रतिनिधित्व नसेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली, जे संविधान दिलं आपल्या या देशाला, सगळ्या जगात सगळ्यात मोठी लोकशाही असलेला आपला देश, आणि जे बाबासाहेबांनी आपल्याला शिकवलं किंवा सांगितलं की त्या तत्वावरती मी चाललो आणि निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीला काम करू द्या म्हणलं. जरी साहेब मुख्यमंत्री असले आणि बैठका घेऊ शकत होतो तरी मी हस्तक्षेप केला नाही, कारण सगळ्या पत्रकारांनी सुद्धा राज्यातल्या आणि जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या मला टार्गेट केलं असतं, हा मध्ये मध्येच करतोय म्हणून.
परंतु मी शांत बसलो. जेवढं काय होतं तेवढं ऑफिसला काम जेवढं होतं तेवढं फोन करून अडचणी येऊन देत नव्हतो. परंतु दुर्दैवानं ही व्यक्ती कधी बाहेरच निघली नाही घराच्या. कधी मिटिंग नाही कलेक्टर ऑफिसला, कधी विधानसभेत कुठला प्रश्न उपस्थित केला नाही. फक्त एक केला, सगळ्या समाज बांधवांना दिलेली सभागृह कशी पाडायची तेवढा मात्र बार्शी नगरपालिकेचा प्रश्न विधानसभेमध्ये उपस्थित केला. सगळ्या गोरगरिबांच्या समाज बांधवांना त्या ठिकाणी लग्न कार्य असेल, बारसं असेल, टिळ्याचा कार्यक्रम असेल, कुंकवाचा असेल, पाहुणे आले तर राहण्याची सोय नाही, अशा अल्पसंख्याक गोरगरीब समाजाला जी सभागृह दिली ओपन पेस मध्ये ते पाडण्याकरता प्रश्न यांनी बांधवांना उपस्थित केला. अन्यथा कुठलाही त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला नाही. कामाच्या बाबतीमध्ये कुठला पाठपुरावा नाही. आणि त्या ठिकाणी मला तावडीला परत जयभाऊच्या सूचनेप्रमाणे जावं लागलं. तिथल्या सगळ्या अडचणी दूर केल्या आणि जबाबदारीने मी सांगतो, येणाऱ्या एप्रिल एंडच्या आत त्या तावडीच्या तळ्यात पाणी पडलेलं असेल तुम्हाला सांगतो. नाहीतर आता 15,000 एकर जमीन भिजली असती, परंतु ह्यांनी पाठपुरावा केला नाही. एप्रिल पासून ती 15,000 एकर जमीन भिजणार आहे. तिथून परत तिसरा टप्पा आपल्याला ढाळे पिंपळगावचा वैराग भागाला सुद्धा त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे. ते पाणी भोगावती नदीत येणार आहे मित्रांनो. ह्या ढाळे पिंपळगावची खालची उंडेगाव पर्यंतची सगळी गावं, सगळीच्या सगळं गावं त्या ठिकाणी भिजणार आहेत. आज आपण तुर्कपिंपरी, गुळकुळी, त्याचबरोबर सुरडी या संपूर्ण कोरपळे या सगळ्या वरच्या भागात जिथं पाणी येऊ शकत नव्हतं त्या ठिकाणी पाणी दिलं. रस्तापूरला सुद्धा आदरणीय नानांची इच्छा होती, आदरणीय मनोहर जोशी साहेब आले होते, वैराग तालुका व्हावा, उजनीचं पाणी मिळावं. दुर्दैवानं त्या ठिकाणी आडकाठी घातली गेली. बांधवांनो, तुम्हाला सगळ्याला माहित आहे. संतनाथ कारखान्यावरती पण मी पुढे येईल, परंतु नानांचं स्वप्न आम्ही कुठल्या तरी मार्गाने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. आम्ही 2 दिवसापूर्वी दादा मी रस्तापूरला होतो, त्या ठिकाणी सुद्धा पाझर तलावाचं साठवण तलावात रूपांतर केलं. ते सुद्धा गाव 50% बागायत केलं आम्ही. बरोबर आहे का? रस्तापूरवाले आहेत काही. आणखीनही तुम्हाला एक साठवण तलाव देणार आहे, जे नानांचं स्वप्न होतं पाणी यावं, तिथं पाणी आणलं. आणि ज्या ठिकाणी त्या माळावरून पाणी पलीकडपर्यंत न्यायचं होतं ते पाणी सुद्धा आम्ही उजनीचं उपसा सिंचनच्या माध्यमातून पाणी नेतोय. आणि अशा रीतीनं त्या ठिकाणी आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतोय. त्याचबरोबर गाता पूर्ण केली. जाऊन बघा, 42 उद्योग तिथं उभारले. तिथं सबस्टेशन 2 दिले. ते 24च्या दरम्यान. आणि नारायण राणे साहेब उद्योग मंत्री होते त्यावेळेस जागा ताब्यात घेतली होती. नान्यता कुठलाही प्रयत्न झाला नाही. आणि आजही काल तिथं शिंदे साहेबांपुढे काहीतरी चुकीची माहिती दिली. शिंदे साहेबच म्हणले, अरे एमआयडीसी आणखीन केली नाही का इकडं, त्यांनाच विचारतात. परंतु मी अगोदर सांगितलं की या भागामध्ये सुद्धा छान एमआयडीसी आपण करणार आहोत. इथं सुद्धा उद्योग आणणार आहेत मित्रांनो, अजिबात काळजी करू नका. उपळाईला, जामगावला आणखीन 3 एमआयडीसी बार्शीमध्ये होणार आहेत. ही सगळी प्रक्रिया जलद गतीने होणार आहे. त्या ठिकाणी उद्योग आणू. तुम्ही म्हणता राजभाऊ 3 एमआयडीसी एकाच वेळेस कशा आणणार आहेत? कारण तुम्हालाही माहित आहे, महापालिकेची निवडणूक झाली, साहेब दावोसला गेले. देशामध्ये कधी नाही एवढी गुंतवणूक झाली. पत्रकार बांधवांना पण माहित आहे, टीव्हीवरती आपण पाहिलंय. 40 लाख कोटीची गुंतवणूक करण्याकरता जगातले उद्योगपती तयार झालेत. त्यापैकी 30 लाख कोटीचे करार झालेले आहेत बांधवांनो. मी ज्यावेळेस पराभव जरी झाला तरी मुंबईला काही महिन्यात एकदा जायचो. बैठकावर बैठका साहेबांच्या चालू होत्या. त्यावेळेस ऐकलं, अधिकारी म्हणले साहेब फार म्हणले बिझी झालेत, की राज्यामध्ये देशात कधी एवढी गुंतवणूक झाली नाही, एवढी गुंतवणूक राज्यात येणार आहे. मी लगेचच तुम्हाला सांगतो पावलं उचलली. माझे आमदार असलो तरी काय पत्रव्यवहार केल्याने एमआयडीसीची जामगावची प्रक्रिया सुरू केली. त्या धर्तीवरती मी बाप्पाला वगैरे सांगितलंय. त्या दिवशी महाराजांना पण म्हणून दादाला बोललोय, धामणगाव असेल, रातंजन असेल, इकडलं शेगाव कुठल्याही भागामध्ये येतात दादा मला भाऊ सगळेजण काका सगळेजण या भागामध्ये 1-2-300 एकर जमीन सरकारला द्या आणि योग्य मोबदला शेतकऱ्याला दिला जाईल. सगळ्यात जास्त पैसे दिले जातील. कुठल्याही शेतकऱ्याचं मन दुखवलं जाणार नाही. प्रामाणिकपणाने मी या ठिकाणी सांगतो. आणि देताना माळ रान द्या. कुठेही तिथे बागायत जमीन देण्याची काही आपल्याला गरज नाही. अशा रीतीनं या ठिकाणी एमआयडीसीच्या माध्यमातून आपण प्रयत्न करू. आणि हे प्रयत्न करत असताना आज या गावातले सुपुत्र दिलीप गांधी यांनी सुद्धा या ठिकाणी बार्शीमध्ये एक उद्योग उभा केलाय. तसं वैरागला पण आपण उद्योग आणू. कारण दिलीप गांधीला या ठिकाणी विचारा तुम्ही, स्टेजवर आहे. 15 वर्षापूर्वी त्या घराण्याला उद्योग उभा करायचा होता, सोयाबीनचा प्लॅन्ट. त्यांची इतकी दोस्ती होती आदरणीय काकांना तर ती दिसले की पाया पडायचे, होय दिलीप शेठ, आणि महाग काकाची मापा काढायची. बरोबर आहे. कधी यांना उद्योगाला मदत केली नाही. कुटुंब दबकायचं.
मार्केट कमिटी आली, दिलीप शेठ माझ्याकडे आले. भाऊ म्हणले आम्हाला प्लॅन करण्याची इच्छा आहे, शीतल शेट्टी दोघं जण, फक्त आम्हाला तुम्ही सगळ्या परवानग्या द्या आणि आम्हाला मदत करा, साहेबाकडनं काय सहकार्य लागलं तर करा. म्हणलं ठीक आहे. त्या ठिकाणी बांधवानो त्यांची जागा होती, परवानग्या आणून दिल्या, सगळं लाईटचं कनेक्शन वगैरे सगळं दिलं. त्याच्यानंतर पाण्याची अडचण आली. दिलीप शेठला म्हणलं माझं 5-10 एकर बागायत नाही झालं तरी चालन, तुम्हाला 24 तास माझी विहिरीवरती मोटर बसवा. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी सहकार्य करणं गरजेचं आहे. शेवटी देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आम्ही गेलो, एकच फोन केला, स्टेट बँकेत दिलीप शेठला 100 कोटी रुपयाची सीसी मंजूर केली साहेबांनी. बरोबर आहे का दिलीप शेठ? आणि स्वतः साहेब म्हणले मी उद्घाटनाला येतो, प्लॅनचं उद्घाटन केलं बांधवानो. आणि ह्या माणसानं एवढं मोठं धाडस केलंय, मी कौतुक करतो. कारण ज्यांनी केलंय ते केलंय. परत 2 उद्योगपती तयार झाले. दुर्दैवानं विधानसभेत गडबड झाली, मी फोन केला तर माझा फोन पण उचलला नाही. कारण शेवटी कुठल्याही लोकप्रतिनिधीचा सपोर्ट त्यांना असणं गरजेचं आहे. तो सपोर्ट मिळत नव्हता म्हणून ते थांबले. 2 सत्ता आले की आता मला फोन आलेत, भाऊ आम्हाला भेटायला यायचं, आम्हाला तिथं प्लॅन करायचं. निश्चितपणाने ते येणार आहेत. एवढी मी म्हणलं निवडणूक झाली की तुम्ही या, 2 सत्ता आल्या की तुम्हाला आनंद झाला, 3री सत्ता पण इथे आनंद होतोय. तुम्ही खुशाली तो उभा करा, तुम्हाला जे लागेल ते आम्ही सहकार्य करतो. कारण या ठिकाणी प्रक्रिया उद्योग जर उभारले बांधवांतर स्पर्धा होईल, शेतकऱ्याला 50-100 रुपये जास्त मिळतील. त्याचबरोबर या ठिकाणी अर्थकरण वाढेल, सगळ्याला मजुरी मिळेल, सगळे वाहनं चालतील, पोरांना काम मिळेल, पगार मिळेल, अर्थकरण वाढणार आहे. आज MIDC असेल किंवा उद्योग क्षेत्रामध्ये असेल, फपळवाडी रोडला असेल, त्याचबरोबर बायपास झालेला असेल किंवा पाणी आलेलं असेल, साठवण तलाव झालेले असतील, सगळ्यांना मी या ठिकाणी सातत्यानं म्हणतो की कुठला पदाधिकारी एखादं 10-5 लाखाचं काम करत असेल, 5-50 हजार रुपये नफा मिळत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करा. तो पण काम करतो, कार्यकर्ता म्हणून काम करतो, शहराला जातो, तालुक्याला जातो, त्याचाही कुठेतरी 4 पैसे जातात, त्याच्याकडे लक्ष देऊ नका. आज तुम्ही एवढंच विचार करा की आज गावागावात पाणी यायला लागले. आज उदाहरण लाडोळ्याचं देतो, मधुबाप्पांनी प्रवेश केला आपल्याकडे, विचारा आपले पाटील आहेत त्या ठिकाणी, सगळ्यांना विचारा, सुरेश आहेत, सगळी जुन्या नव्यांना विचारा. लाडोळ्याला 5 लाख रुपये एकर होतं, 25 लाखांनी जमीन मिळती का आता? ज्या ज्या ठिकाणी पानगावला झोटिंग तलाव बाबाच्या तिथं साठवण, 25 साठवण तलाव जिथं जिथं पूर्ण झालेत, उपळ्याला जिथं पाणी गेलंय, सासुऱ्याला जिथं 2 बंधारे केलेत, आता 5 लाख रुपये एकर होती, 20-25 लाखांना जमीन मिळती का आता सांगा? आज बायपास झाले, रस्ते झाले छानपैकी. त्यामुळं आज या ठिकाणी बांधवांनो प्रत्येक शेतकऱ्याचं आर्थिक स्तर उंचावला येतं. त्याच्यामुळे प्रत्येकाची उन्नती करणं, शेतकऱ्याची प्रगती करणं ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याची जबाबदारी. त्यामुळे त्या गोष्टीवरती भर देतो, जे गावामध्ये फितवलं जातंय की असा कार्यकर्ता तसा कार्यकर्ता, ह्यांनी केलं त्यांनी केलं, त्या गोष्टीकडे अजिबात लक्ष देऊ नका. प्रत्येकाची प्रगती कशी होती ह्याच्याकडे लक्ष द्या. सगळेजण आपण उद्योग आणि पाण्याच्या माध्यमातून पुढे जाऊ. आज बाजार समिती तुमच्या आशीर्वादाने आली, त्याच्यामध्ये सुद्धा आपण टमाटा प्रक्रिया उद्योग करतोय, कांदा साठवणुकीच्या बाबतीमध्ये त्यामध्ये प्रयत्न करतोय, तोही प्रयत्न यशस्वी होईल. सगळ्यात महत्वाचं की जे हॉस्पिटलचा विषय बांधवून आता कोर्टाचं काम चालू आहे, जिल्हा रुग्णालयाचं काम चालू आहे, तुमच्या आशीर्वादाने मी अपक्ष आमदार झालोय. मी 43 वर्ष राजकारण केलं, माझ्या 15 वर्षापासून राजकारण, नको म्हणलं तर 4.5 वर्षात मला आपण काम करायचं, ह्यांनी पत्रकार परिषद घ्यायची, हे कुठला धंदा आहे मला काही कळत नाही. त्याचंही काम लवकर सुरू होईल. त्याचबरोबर माझ्या शेतकरी बांधवांची जी दैनंदिन अडचण होती आरोग्याच्या बाबतीमध्ये, सातत्यानं 1-2 लाख रुपये कुणाचं नुकसान होत आहे बिलाच्या माध्यमातून किंवा कुटुंबाला अडचण येते, त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आज आपली बाजार समिती सक्षम आहे. कारण रणवीर भाई चेअरमन झाला, पहिलं 2 कोटी रुपये सुद्धा उत्पन्न नव्हतं, पहिल्या वर्षी 7, दुसऱ्या वर्षी 8, परत 10, 12 एवढी 37 कोटी रुपयाची कामं केली. आज या ठिकाणी सुद्धा बाजार समितीमध्ये कामं केली, आपण इथंही कोल्ड स्टोरेज केलं, सगळी कामं केली. आदरणीय ज्यांनी ह्या त्यागी पुरुषांनी कामगारांकरता शेतकऱ्यांकरता जीवन सगळं समर्पित केलं, त्या आदरणीय नानांचं या ठिकाणी आपण बाजार समितीला नाव दिलं बांधव. तिकडं नरसिंहदादा देशमुखांचं नाव दिलं त्या ठिकाणी, आणि ह्या थोर पुरुषांची या ठिकाणी आपण नावं दिली. एवढं बाजार समितीमध्ये चांगलं काम केलं, तिकडे कोल्ड स्टोरेज केलं, वेअरहाऊस केलं, रस्ते गटारी दिवाबत्ती सौर सगळं केलं, आणि एवढं करून सुद्धा 16 कोटी रुपयाची FD देत आहे.
आणि त्या जीवावरती मी सांगतो की हे उद्योग आपण तिथं आणू. आणि सगळ्यात महत्वाची बाब 2 टप्प्यामध्ये, पहिल्या टप्प्यात 50 कॉटेज, दुसऱ्या टप्प्यात 50 कॉटेज, 100 कॉटेजचं हॉस्पिटल सगळ्या शेतकऱ्यांकरता मोफत उपचार, 1 रुपया तिथं लागणार नाही. हे सुद्धा आपण त्या ठिकाणी करू. तुम्ही म्हणसान भाऊ तुम्ही काय दिवाळ काढायला लागलो का? अजिबात होत नसते तसं. आयुष्यमान योजना आहे, मुख्यमंत्री सहायता योजना आहे, महात्मा ज्योतिराव फुले योजना आहे, आणि तुम्ही जी 1% शेष देता तुमचेच 12-13 कोटी रुपये येतात वर्षाला. त्याच्यातनं मेडिक्लेम म्हणून मी इन्शुरन्स भरतो, आणि तुम्ही जी काय बिल होईल इन्शुरन्स कंपनी देईन आणि सरकार देईल. 3-4 कोटी रुपये तर हॉस्पिटलला नफाच होणार आहे वर्षाला. काही अडचण येणार नाही, परंतु माझ्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला कुठलाही धक्का लागणार नाही. ह्याची सुद्धा त्या ठिकाणी आपण काळजी घेणार आहोत मित्रांनो. आज तुम्हाला वाटत असेल इकडं 4 आणखीन कोल्ड स्टोरेज कशाला, तिकडं 4 कोल्ड स्टोरेज कशाला, म्हणजे 5 आणि 5 10 होत्यात. 10 वेअर हाऊस पण आपण करणार आहेत. कारण इथं बसलेल्या सगळ्या शेतकऱ्यांनी सांगा, तुम्ही हात वर करा, किती जणांचं सोयाबीन होतं मला सांगा, किती जणांचं होतं सोयाबीन असलेले शेतकरी हात वर, तुरी असलेले. काय भाव सोयाबीन विकलंय सांगा? 4,042. जर इथं वेअर हाऊसची यांच्याकडे 25 वर्ष बाजार समिती होती, आपण आली तर 3 गोष्टी उभा केल्या 5 वर्षात. आता येणाऱ्या 5 वर्षात केंद्र सरकार, राज्य सरकार आहे. 10 वेअर हाऊस करण्यापाठीमागचा माझा एवढाच उद्देश आहे की साठवण क्षमता झाली पाहिजे. 1 रुपयाचं भाडं शेतकऱ्याला घेतलं जाणार नाही. फक्त फ्युमिकेशनच्या बाबतीमध्ये जी काय किरकोळ औषधाची फी लागेल तेवढी आकारू. दर साल दर शेकडा 6% व्याजदराने त्या ठिकाणी बाजार समितीच्या माध्यमातून पैसे उपलब्ध करून देऊ मित्रांनो, जेणेकरून तुम्ही हमी भावाच्या पुढे भाव आल्यावरच विका तुम्ही. कारण मला माहित आहे की जर पिकलं तर शेतकऱ्याला माल विकल्याशिवाय आणि देणी दिल्याशिवाय पर्याय नसतो. ही गोष्ट मी समजू शकतो, परंतु त्याला जर पर्याय निर्माण करून दिला तर आपल्या शेतकऱ्यासारखा मग दणकट माणूस पण कोणी नाही. त्याच्याकरता पर्याय उपलब्ध करून देणं, त्याची सोय करणं ही त्या लोकप्रतिनिधीची जबाबदारी असते. किंवा त्या संस्था राजकीय अड्डा म्हणून वापरायच्या नसतात. त्या संस्था शेतकऱ्याची लक्ष्मी म्हणून त्याच्याकडे पाहायचं असते. त्या दृष्टिकोनातून बाजार समितीकडे आपण पाहतोय. ह्यांनी काय पाहिलं निवडणुकीमध्ये? तुम्हाला सगळ्या अख्ख्या तालुक्याला माहित आहे, 25 लाख रुपये खर्च करा आणि 50 लाख रुपये तिथनं काढा. अरे काय धंदा लावला तुम्ही? डाकू मंगलसिंगची टोळी तुमची. आज इथं सांगताय तुम्ही शिंदे साहेबाला चुकीची माहिती देता. संतनात कुणी बंद पाडला? कुणी बंद पाडला? अख्ख्या वैराग भागाला माहिती. कुणी तो कारखाना बंद पाडला? कुणी कारखान्यात अपार केला? तुमच्यावरची गुन्हे दाखल झाले त्या कारखान्याचे. आज आर्यन कारखाना कुणी बंद पाडला? 300 कोटी रुपयाला डीसीसी बँक बुडवली मित्र. आज आमच्यावरती टीका करतात, माझ्या कुटुंबावरती काय गुन्हा केलाय मला सांग. विधानसभेमध्ये जे निरेटिव्ह पसरविलं होतं, कुठली चूक केली तर सगळे उपस्थित आहेत. तुम्हाला मी जाहीरपणाने सांगतो, छत्रपतीच्या साक्षीने सांगतो, कुणाकडनं मी 1000 रुपये बुडविलेत कुणाचे दाखवा मित्र. आता इथनं टेजवरनं उतरतो, माझी शेतीबाडीत माझा व्यवसाय करतो, जिंदगीत राजकारण करणार नाही. तुमचं कुणी म्हणा की राजभाऊन 2-5 हजार रुपये बुडवले, सांगा, कुणीही सांगायचं उठून या राजभाऊ बुडवले. मग कधी असलं पाप आमच्या घराण्याकडनं मायाकडनं होणार नाही. परंतु दुर्दैवानं इथं बिंबवलं गेलं. तुम्हाला सांग, बिंबवलं गेलं. कुठल्याही काम, सगळे कार्यकर्ते तिथं, कुठल्याही कामामध्ये मी काय 10 पैशाच्या भानगडीत पडलो नाही. कुणीतरी एखादं मोठं कॉन्ट्रॅक्टर कोणतर असेल, कुणीतरी दिले असेल निवडणुकीमध्ये माझ्या गरीबाच्या लेकराला काही 4 पैसे, काय तो गुन्हा आहे? अजिबात नाही. सगळे पक्ष फंड घेतात. आता सुद्धा मला स्वामीने तर देणगी दिली. मी म्हणलं ती भजनी मंडळाला द्या. मी एवढ्या विचारानं वागतो आणि तुम्ही कुठल्या विचारानं वागता सांगा. आज मी जरूर खुलासा करतो मित्रांनो, छत्रपती शिवरायांच्या साक्षीने बोलतो. 6 नगरसेवक त्या ठिकाणी उभा केले शिंदे साहेबांचे, सेनेचे. 6ची 6 निवडून आणली. आदरणीय शिंदे साहेबाला मी मानणारा कार्यकर्ता, ते पण हाडाचे शिवसैनिक आहे. मी त्यांच्या बरोबर काम केलंय. ह्याला काय माहितीये नेमकं काय? त्यांच्या लाडकी बहीण योजनेवरती टीका करणारा हाच माणूस, त्यांच्यावरती टीका करणारा हाच माणूस, बाळासाहेबांबद्दल बोलणारा हाच माणूस टीका करणार. आणि आता ह्यांना शिंदे साहेबाचा आता पुळका आलाय. का? तर तुम्ही कधी विचारा, साठे नाना मुंशीचे. मला 4 दिवस फोन येत होते, काहीतरी फंड घ्या की म्हणून नगरपालिका. मी म्हणलं मला तसलं काय नको, मी त्या भानगडीतला नाही मित्रांनो. मला साहेब नको. जी मधले कोण दलाल होते ना, 2-4 पदाधिकारी, त्यांना काहीतरी त्यातनं कमिशन होतं म्हणून. मला पण माहित नाही काय धंदा चालतंय ते, काय काळा धंदा चालतंय मला माहित नाही मित्रांनो. मी थोडं नाकारलं. माझं एकाचं 2 साहेबाला सांगितलं गेलंय घमिंड आहे म्हणून. काय घमिंड आहे बाबा? फक्त मी एवढाच निरोप दिला, माझी साहेबाची भेट झाली नाही फक्त दुर्दैवानं.
एवढाच निरोप दिला. मला काही 10 पैशाचा कोटा नको, मला भगवंताच्या आशीर्वादानं, संतनाथाच्या आशीर्वादानं 2 टाइम खाऊन पिऊन सुखे, जेवढं लागतंय तेवढं राजकारणाला माझ्याजवळ आहे. मला काय भानगड, फक्त मी जर तुमच्याकडे आलो, काय राजीभाऊ तुमच्या तालुक्यातलं काय काम आहे लगे विचारा, आणि समोर पत्र ठेवलं की 0 मिनिटात करा आणि सन्मानाची वागणूक द्या. ह्याच्यापेक्षा तुमच्याकडनं मला काही नको, ह्या मानसिकतेनं मी त्या ठिकाणी वागत होतो. पण ह्यांनी पैशासाठी सगळं किती केली. हे चिन्ह घे, ती चिन्ह घे, ती चिन्ह घे, ह्याला टांग मार, त्याला टांग मार. परत म्हणले मी पवार साहेबांचा पट्टा आहे. आता कोणाचा पट्टा आहे बाबा तू? हा, एवढ्या मोठ्या माणसाला आणलं, एवढ्या मोठ्या माणसाला आणलं. मला वाईट वाटलं तुम्हाला. हे काय विधानसभेमध्ये शिंदे साहेबांच्या सभेला प्रचंड गर्दी होती, फडणवीस साहेबांच्या सभेला प्रचंड गर्दी होती बांधून. कालची सभा माझ्या शिंदे साहेबाची त्यांनी कशी केली? एवढा मोठा माणूस, परंतु त्यांना आणून या ठिकाणी कशा पद्धतीनं केलं? अरे तुम्ही तेवढी तर दानत दाखवा ना, 4 गाड्या करायची, तेवढी पण दानत ना. नेहमी दुसऱ्याकडे बघायची सवय आहे आणि दुसऱ्याकडे वोट दाखवता. आज या ठिकाणी बांधवांनो तुम्हालाही माहित आहे, मी मगा म्हणलं की मी कुणाच्या खिशात हात घालत नाही, तसल्या भानगडीत पडणारा कार्यकर्ता. माझ्या स्वतःच्या व्यवसायावरती माझं जीवन जगतो मी. 2 टाइम खाऊन पिऊन मी सुखी आहे. मला काय लय मोठ्या हायपाय बंगल्यात राहायची पण गरज नाही, काही नाही. 2 पोर आहे, ती बाहेर येत म्हणते तात्या तुम्ही हसत खेळत राहिलं तर बाद झाला, आम्हाला काय लय घेणं देणं नाही. आणि ह्यांची सवय काय सांगा माझ्यावर बोट दाखवणाऱ्याची. आज 18 कोटीचे शेअर्स घेतले माझ्या शेतकरी बांधवांचे, दिले माघारी, दिले माघारी सांगा. 28 कोटी शेतकऱ्यांचे उसाचे बुडवले, लेकरा बाळांची लग्न मोडली, शिक्षण मोडलं. मित्रांनो, बजरंग बाप्पानी कारखाना घेतला आर्यन शुगर. बाप्पाला म्हणलं बाप्पा मुळी पण टाकून देणार नाही, सगळ्या शेतकऱ्याचे पैसे द्यायचे. बाप्पानी पैसे त्यांची दिनी दिली, बुडविणार ही आणि दिनी बाप्पा द्यायला. 300 कोटीला बँक बुडवली मित्रांनो. सगळ्यांनी बँक वाटून खाल्ली, बँक संपली होती. कर्मचारी देशोधडीला गेले असते, शेतकऱ्याला कर्ज कधी मिळालं नसतं डीसीनं. आज त्या बँकेवरती प्रशासक नेमले गेले. आदरणीय साहेबांनी माझ्या विनंतीला मान देऊन तिथं प्रशासक नेमले. 6000 कोटीच्या एफडी झाल्या तिथं, 6000 कोटीच्या. मागल त्या शेतकऱ्याला कर्ज आहे. अशा पद्धतीने संस्था चालवायची असते. आज बार्शी नगरपालिका असेल, 20 वर्ष झालं पंचायत समिती आपल्या ताब्यामध्ये. सगळ्या संस्था उत्कृष्ट आपण चालवता. ह्यांनी तर असा परफेक्ट आरोप करू द्या बरं, ह्या कामामध्ये राजेंद्र राऊतांनी अमुक भानगड केली, सांग म्हणा मला कुठे. आणि मला विचारतात 4000 कोटीचा हिशोब द्या. हिशोब आता मी आणला इथं, देणारा हिशोब तुम्हाला सांगतो. मी पाठीमागं पण नगरपालिकेला सांगितलं होतं, तुम्ही फिरतच नाहीत ना, कुठं फिरताय तुम्ही? निवांत बसताय तुम्ही, काहीतरी अफवा उठवल्या म्हणून तुमचं साधलं. आज मी काल भातांबऱ्याला गेलतो, मला म्हणले 12 वर्ष भातांबऱ्यामध्ये ही व्यक्ती आलीच नाही म्हणे. कुठल्या गावाला गेले ती, कुठल्या गल्लीत फिरल्यात, ह्यांना रस्ते कॉन्क्रीट, हा सोलापूर रस्ता कधी दिसला का? त्यांच्या दारातला आगळगाव रस्ता कुणी केलाय डांबरीकरण? त्यांच्या दारातली गटर कुणी केली? अख्ख्या बार्शीमध्ये कॉन्क्रीटचे पुणे मुंबई टाईप रस्ते कुणी केले? भुयारी गटर कुणी केली? भगवान स्टेडियम कुणी केलं? कोर्ट कुणामुळे चालू झालं? उपजिल्हा रुग्णालय कुणामुळे चालू झालं? आज 296 कोटीची योजना कुणामुळे चालू झाली? 700 कोटीची उपसा सिंचन कुणामुळे चालू झाली? साठवण तलाव ही सगळा तुळजापूर रस्ता 248 कोटीचा कशानं चालू झालाय? लातूर रस्ता कसा पूर्ण झाला? धाराशिव रस्ता कसा पूर्ण झाला? परांडा रस्ता कसा पूर्ण झाला? काहीच दिसत नाही तुम्हाला? एवढ्या बागा कशा झाल्या? एवढे MIDCचे सबस्टेशन कसे झाले? एवढी 1596 घरकुलाची योजना बार्शीतला प्रोजेक्ट कसा झाला? 5000 घरं शहरामध्ये कशी दिली? 10,000 घरं पंचायत समितीतनं कशी दिली? आज जवळपास 2000च्या घरात विहिरी कशा राजमाता अहिल्यादेवी होळकर योजनेच्या अंतर्गत कशा दिल्या? हे सगळं दिसलं नाही तुम्हाला? म्हणून मी पत्रकारांना म्हणलं होतं पत्रकार परिषदेमध्ये, ते ज्येष्ठ आहेत, त्यांना गाडी चालवता येणार नाही, त्यांना माझ्या गाडीवरती पाठीमागं बसवतो. ते एकदा म्हणले होते कर्मवीर मामासाहेब जगदाळेंच्या जयंतीच्या निमित्तानं, कर्तव्य दक्ष आमदार, माझ्या गाडीवरती 8 दिवस फिरवतो, सगळा विकास दाखवतो, मग तरी मला शाबास राजाभाऊ म्हणून शाबासकी द्याचाल ना तुम्ही? आता दुसरं आमंत्रण दिलं मी तुम्हाला सांगतो. एकदा त्यांना खरंच गाडीवर फिरवू आपण. जयवंत महाराजांनी जे एकदा प्रयोग केला, दोघाला फुगडी खेळायला लावलो. आता एकदा गाडीवर पत्रकार बांधव तुम्ही माझ्या बसवा, नाहीतर पांडे चौकामध्ये मी त्यांना खास 8 दिवस फिरून एक जेवण देतो तुमच्या समोर, पत्रकारांसमोर. हे काही हिशोब दाखवतो आणि सगळे GR त्यांच्या पुढे ठेवतो.
सगळा हिशोब बघा मी घेऊन आलोय, कुठलाही खोटा नाही. बार्शी नगरपालिकेला 1440 कोटी रुपये सगळ्या योजना ज्या आणल्या ते, सार्वजनिक बांधकाम विभाग, पंतप्रधान सडक योजना, मुख्यमंत्री सडक योजना, 3054, 5054, नागरी सुविधा, दलित वस्तीतले रस्ते सगळे, नगर उत्तानचे रस्ते सगळे 1816 कोटी रुपये. कृषी विभागामार्फत शेतकऱ्याला अनुदान 491 कोटी. बार्शी उपसा सिंचन योजना 700 कोटी. MSCBच्या मार्फत DP सबस्टेशन 150 कोटी. पंचायत समिती मार्फत घरकुल विहिरी 160 कोटी. तालुक्यातील विविध गावातील साठवण तलाव 150 कोटी. जिल्हा परिषद पाटबंधारे विभाग, बंधारे, किटवेर 75 कोटी. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत 37 कोटी. आमदार कोटा 25 कोटी. बस स्थानक 15 कोटी. जवळपास 5060 कोटी रुपयाचं हिशोब आहे. मी तर 4000 कोटी सांगितले तुम्हाला, 1000 कोटी कमी सांगितले साहेब. आणि एवढं जर करून गुळगुळीत रस्ते वगैरे सगळं बघून जर तुम्हाला जर माझ्याबद्दल तिरस्कारच असेल आणि माझ्याबद्दल अफवा उठवण्याचा किंवा विरोध करण्याचा जर तुमचा छंद असेल तर दुर्दैवाची बाब आहे मित्रांनो, अत्यंत दुर्दैवाची बाब आहे. त्यामुळे माझी सगळ्याला नम्रतेची विनंती आहे की ही निवडणूक माझ्या प्रतिष्ठेची नाही किंवा अस्तित्वाची नाही, ही सगळ्यांच्या लेकराबाळाच्या भविष्याची निवडणूक आहे. आणि मी मगाच सांगितलं की माझा विषय तोपर्यंत भारतीय जनता पार्टी आणि NDAचं RPIचं सरकार राहते. त्यामुळं जो काही विकास करायचा केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या माध्यमातून साहेब आपल्याला कधीच नाही म्हणणार नाही. जयाभाऊ कधी नाही म्हणणार नाहीत. शिंदे साहेब सुद्धा कधी नाही म्हणणार नाहीत. आणि आदरणीय आदित्य दादांचं तर दुर्घटना घडली. सुनेत्रताई सुद्धा आपल्या राणादादांच्या आत्या आहेत, त्या आपल्या जवळच्या शेजारीत आपल्या, त्यांचंही बार्शी तालुक्यात म्हणजे मी त्यांच्या घराण्याशी अत्यंत दादांबरोबर मी जाणं येणं, राणादादाबरोबर तुम्हाला पण माहित आहे. लोकसभेला आपल्या ताई उभारल्या त्या राणादादांच्या कुटुंबीय, अर्चनाताई उभारल्या त्या बांधवानं. त्यावेळेस उमेदवाराच्या बाबतीत मलाच उभारा म्हणत होते. मी म्हणलं अर्चनाताईला आपण उभा करू. दुर्दैवानं परंतु त्या काळात दादा आम्ही सगळे मिळून असोच 4-4 तास दादांना आम्ही बसलो गप्पा मारत. देव इतकं जिव्हाळ्याचे संबंध माझे तुम्हाला खरं सांगतो मी. आणि हात ढोंग करतो माणूस दादाच्या ह्याच्यात रडायला लागला. मला तर आश्चर्यच वाटलं. ह्यांचे वडील वारले, ह्यांना दुःख नाही. आईसाहेब वारल्या, दुःख नाही. माझ्या शोभा दिदी रावसाहेबांच्या बहीण, त्यांच्या धर्मपत्नी वारल्या. काढून मित्रांनो, पण काढतो आता मी. त्या दिवशी संध्याकाळी फुल ठोकळा 1 तासानं नुसतं टीस. सावळेसर सारखा माणूस उठून गेला. अरे लाज वाटते का म्हणलं या माणसाला, 1 तासातच. अरे तुम्हाला कधी कुटुंबाबद्दल माया दया नाही, तालुक्यामधली माया दया नाही, आणि तुम्ही एवढं राजकारणासाठी ढोंग करता. कुठं फेडणार आहे तुम्ही? आणि म्हणता की मला काय तुम्ही वयस्कर म्हणता का? अजिबात नाही. वयस्कर माणसाचे तर आम्ही आशीर्वाद घेऊ, त्यांचं दर्शन घेऊ. कधी वयस्कर माणसाची अवेलना माझ्यासारख्या कार्यकर्त्याकडनं होणार नाही. परंतु तुम्ही जर एवढं मी किती भरभर पळतो, मी किती ह्याच्यात जर म्हणत असाल तर आमच्या तोंडनं चुकीच्या काही गोष्टी येऊन देऊ नका. आम्हाला येऊन पण द्यायच्या नाही, टीकाही करायची नाही तुमच्यावर. परंतु विनाकारण एवढं ढोंग करू नका. बांधवाला मी सांगतो तुम्हाला, एवढं यांचं ढोंग आहे की फक्त सांगितलं गेलं की 9 वेळेस मी निवडणुका लढवल्या, 7 वेळेस मी कर्तृत्वान म्हणून मला निवडून दिलं. अजिबात नाही. तुम्ही फक्त गावागावात भांडणं लावली, 2 गट पाडले, भावाच्या विरोधात भाऊ सोडला, डोके फोडली, 1 गट मानानं तुमच्या पशी आला, त्याच्यामुळे तुमचं साधलं. भौगोलिक दृष्ट्या या तालुक्यामधलं राजकारण वेगळं आहे मित्रांनो. जातीपातीचं राजकारण केलं, चुकीच्या पद्धतीने बोलले गेले, म्हणून तुम्हाला सांगतो यांचं साधलं. नाहीतर मी जबाबदारीने या ठिकाणी बोलतो, कुठल्याही ग्रामपंचायतचे सदस्य होण्याची यांची पात्रता नाही, अजिबात नाही. तुम्हाला सांगतो काय काम आहे मला सांगा. कधी यांनी काम केलेलं नाही कुठल्या चांगल्या पद्धतीचं. हा हूं करणं, कुठंतरी 4-4, 5-5 तास जेवायला घालवतो ते एका ठिकाणी, 5-5 तास. अरे आम्हाला चहा पिऊ वाटत नाही, भर पळत जातो आम्ही. काही वेळेस कार्यकर्ते नाराज होतात, भाऊ चहा प्यायला सुद्धा थांबले नाहीत. परंतु 1-1 मिनिट महत्वाचा आहे मित्र. आज आयुष्यामधला 1-1 क्षण महत्वाचा आहे. जगामध्ये काय चाललं आज तुम्ही सगळेजण पाहताय. एकदम मोठी स्पर्धा चालू आहे. आज अमेरिकेच्या बाबतीमध्ये तुम्ही बघा, एवढा टेरिफ लावला, आता कमी केला. आज देशामध्ये सगळं जे युद्ध व्हायचं त्याच्यापेक्षा आज आर्थिक युद्ध चालू आहे, आर्थिक महायुद्ध. एकामेका देशाला अडचणीत आणण्याची प्रक्रिया चालू आहे जगामध्ये. आणि ह्याच्यामध्ये आपला शेतकरी टिकला पाहिजे, त्याला पाणी मिळालं पाहिजे, त्याचं उत्पन्न वाढलं पाहिजे, उद्योग उभारले पाहिजे, अर्थकरण वाढलं पाहिजे. जागतिक लेवलला तुम्ही या ठिकाणी त्याचा अभ्यास करा.
आज आपल्या आदरणीय पंतप्रधान साहेबांनी या ठिकाणी युरोपियन देशांबरोबर करार केले. नेहमी जगामध्ये फिरत असताना दूरदृष्टी डोळ्यासमोर ठेवून इम्पोर्ट एक्सपोर्टच्या बाबतीमध्ये सातत्याने जगामध्ये आपलं नावलौकिक केलं. म्हणून आज देशामध्ये आपण चौथी अर्थव्यवस्था आहे, तिसरी अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावरती आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाठीमागे राहता कामा नये. त्यामुळं या ठिकाणी माझी सगळ्याला नम्रतेची विनंती आहे. मगाच म्हणलं की मी कुठली प्रतिष्ठा नाही, अस्तित्व नाही, काही नाही. आणि काही जाऊ नका तुम्ही. आंदळकर साहेबांनी आदरणीय आपलं दैवत, आपल्या जगाचं दैवत छत्रपती शिवरायांबद्दल सांगितलं. खरंय, या ठिकाणी सगळ्या परवानग्या आणल्यात बांधून आम्ही. या ठिकाणी पुतळा सुद्धा आपल्याला झाकलेला होता. साहेब तुम्हालाही माहित आहे, मी दादांना फोन केला, दादा सगळेजण तिथं महाराजांचे ते सगळं झाकलेलं सगळं ओपन करा. तुम्ही त्या ठिकाणी योगदान दिलंय, मान्य आहे. परंतु थोड्या टेक्निकल बाबी राहिलेल्या, त्याही येणाऱ्या काही काळामध्ये आदरणीय पालकमंत्री जयभाऊंना बरोबर घेऊ, त्या सगळ्या सोडू. ज्या शिंदे साहेबांनी आमच्या आदरणीय छत्रपती दैवतांसाठी जे काही काल योगदान दिलं त्याचं आम्ही स्वागत करू. आणि तुम्हालाही सांगतो, मी मागा सांगितलं की आदरणीय शिंदे साहेबांचा फार माझ्यावरती जीव आहे. भगवंताच्या ग्राउंडवर बघितलंय, राजा राजा म्हणत होते, बरोबर आहे. आणि त्यांनी त्यांच्याबद्दल काय बोललेत ही पण ऐकलं. परंतु कुणाला तर वाटत असतं की पक्षाचं काहीतरी. तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही 6 पैकी 6, 12 पैकी 12 निवडून आणा, एवढी जबाबदारी तुमची आहे. मी आदरणीय देवेंद्र साहेब फडणवीस साहेबांना, आदरणीय शिंदे साहेबाला आणि सुनेत्राताईंना तिघांनाही बार्शीच्या गांधी पुतळ्याजवळ घेऊन येतो. आणि ह्यांचा किती 2.5 कोटीचा लाड काल केला ह्यांच्या जे काय. आणि शेवटी कसं आहे, महाराजांच्या बाबतीमध्ये जर सांगितलं, महाराजांच्या चरणी 2.5 कोटी काय आखी जिंदगी जरी आपण टाकली तरी कमी आहे महाराज. कारण ह्या छत्रपती शिवरायामुळे आज हे दिवस आपण बघतो. त्यामुळे महाराजांसाठी आपला प्राण जरी गेला तरी आपण मागं पुढे बघणारी माणसं नाहीत. त्यामुळं या ठिकाणी कुठल्याही गोष्टीचं राजकारण करू नका. का मग तुम्ही शिंदे साहेबांना म्हणले नाहीत इथली 45 कोटीची पाणी पुरवठ्याची योजना मंजूर करा? साहेब म्हणले असते परत बघूया मंत्रालयात. फक्त या दैवताचं नाव घेतलं म्हणून. आणि कुणी पण शिंदे साहेबच काय, कुणी पण आज ब्रह्मा विष्णू महेश सुद्धा त्यांच्यावरती फुलं टाकतील. तुम्हाला सांगू, एवढं दैवत आपलं महान आहे. त्याच्यामुळं इथं राजकारण कुठलं चुकीचं करू नका. लवकरच आपण याची बैठक घेऊ सगळ्या गोष्टी. कारण मी अगोदरच सांगितलं होतं, आपला प्रकाश पाटील साकतचा आहे, आर्किटेक्चर वायराला राहतो, त्याला सगळं बनवलंय, त्याचं डिझाईन वगैरे. आणि आता ह्यांना थोडं काही वाटायला लागले. परंतु अजिबात काळजी करू नका, आपलं दैवत आहे. ह्या दैवताला, कारण शिवसृष्टी तुम्ही बार्शीमध्ये बघा कशा पद्धतीने केलंय. लय सांगण्याचा विषय नाही, पण तुम्ही जावा, किती सुंदर असं केलंय. आणि अशा पद्धतीने आपण सगळ्या आपल्या थोर पुरुषांचा सन्मान ठेवणारी माणसं आहेत मित्रांनो. कुठेही राजकारण करायचं नसतंय. छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी काम करतोय म्हणलं तर त्याच्यावरती सुद्धा टीका करण्याचं काम केलं. परंतु आज आपण त्या विचाराची माणसं नाहीत. आपल्याला या तालुक्यामध्ये विकास करायचा आहे, चांगल्या पद्धतीने काम करायचंय. आणि भविष्य काळामध्ये सगळ्यांच्या लेकराबाळाच्या तोंडामध्ये सोन्याचा घास घालायचा आहे. आणि त्या गोष्टी करताच आज आपल्याला या ठिकाणी या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून आपल्याला सामोरं जायचंय आणि सगळ्यांनी जागरूक राहा. मला खात्री आहे की तुम्हाला जर माझ्याबद्दल आता कळकळा असेल तर आता तुम्ही सारखं सारखं म्हणण्यापेक्षा विधानसभेला चूक झाली असं म्हणण्यापेक्षा एक काम करचाल का माझं? 6 पैकी 6 आणि 12 पैकी 12 आणा, बस एवढंच काम करा. बस कधी सुद्धा विधानसभेचा विषय काढ नका. झालं गेलं, गंगेला मिळालं, तीनदा ती विषय आता नको. फक्त मला माझं जे काय थोडं वाटलं एवढं काम करून सुद्धा माझ्या मनाला वेदना झाल्या असू द्या. त्या वेदना जर माझ्या पुसायच्या असतील बांधवानो, फक्त 6 पैकी 6, 12 पैकी 12 महाराष्ट्र अख्खा बघत असला पाहिजे. खऱ्या अर्थाने या बार्शी तालुक्यामध्ये पायाला भिंगरी बांधणारा कार्यकर्ता आहे. ह्या कार्यकर्त्याला फक्त अपघातानं कुठेतरी, कारण कुठल्याही योद्ध्याला हरवता येत नसेल ना त्यावेळेस बदनाम केलं जातं मित्रांनो. मला कारण नसताना, कुठली चूक नसताना बदनाम करायचा प्रयत्न केला. कारण कुठला योद्धा ज्यावेळेस इतिहास साक्षी आहे, हरत नाही ना त्यावेळेस बदनाम केला जातो. तसं केलं मला. असू द्या, झालं ती होऊ द्या. आता तरी तुम्हाला हे करणार का? समाधानी करणार ना? सगळे हात वर करा, भाऊ काळजी करणार म्हणून. बस तुम्ही एवढंच काम करा. बाकीचा पुढचा कार्यक्रम सगळा विकासाचा मी बघतो. माझ्यावरती विश्वास टाका. बिनधास्तपणानं तुम्ही 2 दिवस जागरूक राहा एवढी हात जोडून विनंती करतो बांधवांनो. आणि तिन्हीच्या तिन्ही नेते
ह्या गांधी पुतळ्याजवळ आणून ह्या बार्शी तालुक्याचं नंदनवर्धन नाही कारण नावचा राजाराव सांगणार नाही एवढा शब्द देतो. धन्यवाद भाऊ. आपण सर्वजण उपस्थित